काय मावशी एक साडी नेसाची म्हणजे पंचमी निघून जाते तुमची. बायनं 5 साड्या पेरल्या काय कुठं जाऊ कारभार तुझ्या बायला बोलवले काय बोलवलंय ऐकला तर भारूड नाही तर जीवाला जोड्या नाही बा. नीट ध्यान देऊन मला ऐकायचा काय आम्ही काही म्हणू पण फक्त भारूड मीटिंग मध्ये ठेवायला. नाथ महाराज काय म्हणतात असल्या जर बाया गावात आल्या तर गावात वाटोळ झाल्याशी राहणार नाही काय. बाई आली या गावात कुठला नीट ऐकायचं. बाई आली या गावात किती घालावी माती संताने ग्रंथ लिहिला पुन्हा नाथ महाराज बाहुडकाला भारूड लय अवघड आहे गणेश महाराज. ऐकला तर भारूड नाही तर जीवाला बिरुड आहे म्हणणार भिंगण ऐकणार होता भिंगण आहे कळलं ना. लक्ष लक्ष्मणासारखं लक्ष मारायचं काय. मग कुठलं गाव हा 3.5 हाताचा गाव. नाथ महाराज म्हणतात या 3.5 हाताच्या गावात वासनारूपी बाई येऊ देऊ नका कळलं ना. तुम्ही म्हणणार त्या बायला मला त्या बायच्या गाडीवर जायचं मला हानी धरून कळायचं नाही माझ्या जाताना ती बाई नव या 3.5 हाताच्या देहात वासनारूपी बाई नाथ महाराज म्हणतात देऊ नका. काय म्हणतात नाथ महाराज हा 3.5 हाताचा गाव वसाड नका पाडू वसाड्यांना नका गाव तुम्ही वसाड पाडू. मायबाप आहे गाव वाजता होत पडले घर असता जळून गेले. तुम्ही तर म्हणताल आमच्या गावात 10 ते 15,000 मतदान आहे. महाराज म्हणतं गाव वाचाड पडलं. कुठला हा 3.5 हाताचा देव भक्ती विना वसाड पडू नका नाथ महाराज म्हणतात. मग मोरा गावचा पाठीन मरून गेला त्याच्या नारीने तुडा धरला. आता पाटील कुठला मनाची पाटील देह गावचा विश्वास नको धरू त्याचा घात करील नेमाचा पाडील फाशी. मग पाटील कुठली वासना बायको शेजारी ना झगडा कठीण मोठा दारून वासना पाटली. पुन्हा मोर काय म्हणतात त्याच्या वाड्याचे बुरुज घासवले ते पोरा पोरीच सापडले. आता बुरुज म्हणजे काय म्हणतात तुम्ही बुरुज म्हणजे 2 हात 2 पाय 2 कान आणि 2 डोळं त्याला बुरुज बोले नाथ महाराजांनी. ही सळ आहे तर काय त्याचा जास्त गाणं बिघडलं. हा हा राम मानाच्या ऐवजी या येते राम काय याम येते. एका जनार्दनी जाऊन आपल्या नारीचं सांग ऐकलं तर बरे नाही तर उपाटे झाडाचे सांग हवाली केलाय गावठाणा. बाई लयच बरड गोळा झाला ऐका नाही
बरं असू द्या, काय का असना, आज येथे मोफत मुला मुलींचा लग्न सोहळा आयोजित केलेला आहे. कसला बोलत चला की कसला मोफत. मोफत मुला मुलींचा लग्न सोहळा आयोजित केलेला आहे. एवढं सगळे वराड जमलंय. तुम्ही म्हणता नवरी कुठली आणि नवरदेव कुठला? नवरी आहे पंढरपूर तालुक्यातली रोकळे गावची, नवरी आहे पंढरपूर तालुक्यातली, आणि नवरदेव आहे तुमच्याच गावचा. आयव नव असा बघाच, आयव नव आता बघा येतो कारभारी. पण अजून काय अजून वरात आलेली. आहो चला चला, आहो चला चला, लगीनाला माझ्या या ठिकाणी तर वराड भरपूर जमलेला आहे. सगळ्यांना अक्षता मिळाली का? अक्षता मिळाली का? नसल्या मिळाला तर खाल्लं दगडा टेकडा हाणून, टेकडा अजिबात हाणायची नाही. आणि तिकडं तांदूळ म्हणून गव्हाचं ते हाणतात तिकडलं. लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे. थांबा थांबा थांबा. लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे, तेव्हा नवरदेवाचे मामा, नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन यायचा बरं का. नवरदेवाचे मामा वाकला बाबा नवरदेव. बहरे फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब. कुठे गेलो? बघा कारभारी तर या ठिकाणी आलेला आहे. पण सगळं खरं नवरदेवाचा मामा का. चला या लवकर. माझ्या लग्नाचा माझ्या लग्नाचा पिंड माझ्या नवरदेवाचा मामा काकाही पुढे गेले. काका बोला. नवरदेवाचे मामा कुठे आहेत? घ्यायला हो नवरदेव. नवरदेवाचे मामा. मामा कुठे आहेत? मामा मामा म्हणाले नवरदेवाचा मामा कुठे आहेत? या या इकडे या. उठा 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 लवकर. या 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 हंबा या 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 या. आणि माझा मामा. नवरीचे मामा. चला आता माझा मामा कुठे आहेत? बोलवा तुमच्या या मामा. या 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 ऐका बरं. या या पंढरपुरात
या पंढरपुरात काही वाजत गाजत काही वाजत गाजत आज सोन्याचं बाशी जाग्यावर 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 नवरदेव लय हरवा दिसतोय बाबा. हा बोला हा नवरीबाई हा बरोबर आले पण नवरीबाई मामांचा परिचय करून द्या ना. काय म्हणता तुमच्या मामांचा परिचय करून द्या. मामाचा परिचय करून हा, देतो होय. काय करतात कुठं राहतात त्यांचा बिझनेस काय आहे. दिस इज माय मामा हा डिश इज माय मामा. हा दिस इज माय मामा. मामा हा आणि दिस इज माझ्या नवऱ्याचा मामा डिश इज नवऱ्याचा मामा. जाहीर जाहीर घ्या तुझं जाहीर घ्या. हा लघुदादा लेंगरे व त्याचप्रमाणे उपकारभारी अनवसे आमदार साहेब यांच्याकडून सुद्धा या छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून त्यांच्याकडून 51 रुपयाचा आयर आलेला आहे. हा आयर नसून हा त्यांच्याकडून मिळालेला खूप मोठा या ठिकाणी आशीर्वाद समजेल, कारण ते कारभारी आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बरं का. त्यांच्याकडनं सुद्धा या लग्नासाठी गणेश माळी यांच्याकडून सुद्धा या लग्नासाठी 101 रुपयाचा आयर आलेला आहे. त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा का नवर मामांची परिचय करून द्या. मामा काय करतात कुठं राहतात काय. दिस इज माय मामा दिस इज माझ्या नवऱ्याचा मामा. दिस इज माय तुमचा मामा. हा सध्या हे मामा फॉरेनला असतात. हे मामा फॉरेनला असतात. कुठं असतात फॉरेनला. तुम्ही कशाला बोलताय कुठं असतात आयर घ्या आयर घ्या आयर घ्या जरा आयर घ्या आयर घ्या. हा. साधू हटे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचा आयर आलेला आहे. त्यांचंही मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सध्या हे मामा फॉरेनला असतात. फॉरेनला असतात. कसं आहे छाती फुगून ह्याचा फार मोठा बिझनेस आहे. फार मोठा बिझनेस आहे. काय सांगू नका ह्याचा एवढा मोठा बिझनेस आहे. लय मोठा. किती मोठा. ह्यांच्या कपड्यावर अजिबात जायचं नाही. अजिबात जायचं नाही. ह्यांच्या कपड्यावर अजिबात जायचं नाही. हा त्यांचा नाईटचा ड्रेस आहे. नाही. हा 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 बघा. सध्या हे मामा फॉरेनला असतात. हे मामा फॉरेनला ह्यांचा असतात. फार मोठा बिझनेस आहे. फार मोठा बिझनेस सध्या आहे. हे मामा हे मामा फॉरेनला. फॉरेनला. सध्या हे मामा हे मामा फॉरेनला. फॉरेनला. की असल्यावर फुगडीत घ्या. आणि या मामा काय क्रेडिट वाढवली का वजन वाढवलं. या 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 आता ही माझे मामा आहे. हे तुमचे मामा त्यांचं तर वजन वाढवा जरा. पण त्यांची काय मी घालवत घालवलं पण मामा ओ मामा मामे आले का? आले का. हा असं का चिमटे गेला शंकर परचंडे यांच्याकडून सुद्धा या लग्नासाठी 101 रुपयाचा आयर आलेला आहे. धन्यवाद. मामे आले त्याला पण ह्यांचा सुद्धा फार मोठा बिझनेस आहे. फार मोठा. सध्या हे मामा हे मामा फॉरेनला असतात. फॉरेनला असतात. यांचा बिझनेस काय माहिती आहे हा. का? सध्या हे मामा हे मामा फॉरेनला. फॉरेनला. सध्या हे मामा हे मामा फॉरेनला. फॉरेनला. आग लावायचं का मामा काय नाराज आहे का अंग लावायला. मला सांगा ह्याला काय म्हणते ती काय ते म्हणतात त्याला. उजेड हा. म्हणजे प्रकाश. हा तसल्या कामाला वायरमॅन म्हणा ना. वायर मी नाही तर माझं शिक्षण नाही असं होत. झालंय व्हय. पण होय हा. कारभारी हा. ओ कारभारी हा, या थांबा 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 मला वाटलं तुम्हीच आहे का? थांबा. नवरदेवाला विचारू द्या अगोदर. हा, नव्हतं. या इकडे नवरदेव. वर इकडे कोणा करा. बाळा वर वर वर. बाळा बाळा की बाळ आहे काय आता काय आहे का फटाव पेटा करून ठेवायचं. बाळा नवरी पसंत आहे का.
हा घरी विचारले का पण आमचा नियम आहे रोज एक गावचा नवदवून याचा पटोपट तिकडे फुलाकडे घालायचा घरचे आलेत का लांब आहे होय. बरं चालतं चला कारभारी हो कारभारी त्याला हा हो कारभारी बोला एवढं सगळं वराड जमलंय मात्र हातात एवढं सगळं वराड जमलंय हा बरोबर आहे का नाही जमलंय का नाही वराड पण कोणतं वराड कुणी कळलं काय कळायला मार्ग नाही माझंच आहे बघा काय म्हणले तर एवढं सगळं वराड आलंय ते माझंच आहे बरोबर का नाही आणि जर तुमचं जर वराड नसलं एवढं माझ्याकडलं वराड जर जास्त असलं तर 500 रुपये द्यावं लागतं बर ठीक आहे थांबा एवढं सगळं वराड जमलंय पण कोणतं वराड कुणीकडलं काय कळायला मार्ग नाही तेव्हा नवरदेवाकडील वराडाने हात वरती करा नवरदेवाकडील वराड करा हात खाली नवरदेवाकडे तेवढा आलंय थोडं बरं का आणि नवरीकडील बघा कसं आहे हात खाली करा आणि बाकीची काय नुसती गेला आहे हा मग काय का असं ना सगळ्यांना अक्षता मिळाला नसला मिळाला तर खाल्लं ढेकळं हाणायची नाही की लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे आणि जेवणाची व्यवस्था आपापल्या घरी केली बर का होय म्हणते त्या हा तर या ठिकाणी तुम्ही म्हणताल हे नक्की भारूडच आहे का बघा तुम्ही म्हणताल हे नक्की भारूडच आहे का आता भारूड कशाला म्हणायचं भारूड कशाला म्हणायचं भाऊरुडीचं दर्शन म्हणजे भारूड भाऊरुडीचं दर्शन म्हणजे भारूड ऐकलं तर भारूड नाही तर 84 लक्ष वेळूचा भरूड माणसाच्या पाठीमागं लागल्याशिवाय राहत नाही उसड होंगा परी रसन बेट होगा काय भलेला सी वडली या सोंगा सोंग ढोंग बघून फुकट झोपेची वेळ व्यक्त घालवू नका कारण का हे नातळांचं भारूड आहे आणि नातळांना भारूड लिहिण्याचा एवढा अट्टास होता एवढा उद्देश होता की आजकालचा समाज हा लोकरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थी क्षेत्राकडे कसा खेचला जाईल त्याला परमार्थिक आवड कशी निर्माण होईल व तो माणूस म्हणून कसा जगेल यासाठी नातराणी ही समृद्धी पंतरवाळी या ठिकाणी केलेली आहे बरं का हळद वाटुनी वाटीला पाटा हळद वाटुनी वाटीला पाटा अवघुराचा नवरा हळदी न उठा